नमस्कार, मी अजित पालव पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आता 2025 मध्ये अगदी सोप्या पद्धतीने तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स तुम्ही घर बसल्या काढू शकता। आता जर तुम्हाला तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे असेल किंवा तुमचा ॲड्रेस जरी चेंज करायचा असेल तरी तुम्हाला आता आरटीओ मध्ये जायची गरज नाही। तुमच्या आधार कार्ड वरूनच अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स काढू शकता, तुमचा ॲड्रेस देखील चेंज करू शकता। तर याबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। आता येथे पाहू शकता, ड्रायव्हिंग लायसन्स हे प्रत्येकासाठी महत्त्वाचे असते, परंतु आरटीओ कार्यालयात जाऊन ड्रायव्हिंग लायसन्स बनवणे अनेकांना हे किचकट वाटते। परंतु आता सरकारने ही प्रक्रिया अगदी सोपी केली आहे। आता आपणाला ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून सहज अर्ज करता येणार आहे। त्याचप्रमाणे तुम्ही या पोर्टलवरून लर्नर आणि नवीन लायसन्ससाठी अर्ज देखील करू शकतात। आता ऑनलाईन तुम्ही काय काय कामं करू शकता ते आपण पाहूया। आता तुम्हाला नुसतं ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स बनवता येत नाही, तर त्या संबंधी अनेक इतर कामे देखील करता येतात। जसं की आता तुम्ही लायसन्ससह तुमचा पत्ता बदलणे व इतर कागदपत्रे देखील तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकतात। आता हा फॉर्म सोप्या पद्धतीने भरण्यासाठी तुम्ही आधार ई-केवायसीचा वापर करू शकता। आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी कशा प्रकारे अर्ज करू शकता ते आपण पुढे पाहूयात। आता यासाठी सर्वप्रथम तुम्हाला परिवहन.government.in येथे जी वेबसाईट दिली आहे या वेबसाईटवर तुम्हाला जावं लागेल। येथे तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स रिलेटेड सर्व्हिस हा पर्याय येथे निवडावा लागेल, कारण परमनंट लायसन्स काढण्याकरिता सुरुवातीला आपल्याला लर्निंग लायसन्स काढावं लागतं। आता येथे पहा, येथे तुम्ही ई-केवायसी आधाराचा वापर केल्यास टेस्टसाठी तुम्हाला आरटीओ ऑफिसला जावे लागणार नाही, त्यामुळे इथे तुम्हाला ई-केवायसी करावं लागेल। त्यामुळे इथे पाहू शकता, तुम्ही घर बसल्या लर्निंग लायसन्ससाठी टेस्ट देऊ शकता। आणि जर तुम्ही येथे नॉन आधार ई-केवायसी पर्याय निवडला तर तुम्हाला आरटीओ ऑफिसमध्ये जाऊन टेस्ट द्यावी लागेल। त्यामुळे तुम्हाला येथे आधार ऑथेंटिकेशन पर्याय निवडून आधार नंबर द्यावा लागेल। त्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP येईल। हा OTP तिथे टाकून तुम्हाला व्हेरीफाय करावं लागेल। आता आधार ई-केवायसी द्वारे तुमची संपूर्ण माहिती आपोआप भरली जाईल। आता येथे पहा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप। आता येथे तुम्ही नॉन आधार ई-केवायसी पर्याय निवडला असल्यास तुम्हाला फोन नंबर आणि OTP देऊन लॉग इन करावे लागेल। आता येथे तुम्हाला दोन पर्याय दिसतील, ॲप्लिकंट डज नॉट होल्ड ड्रायव्हिंग किंवा लर्निंग लायसन्स। यापैकी एक पर्याय निवडून तुमच्या जवळच्या आरटीओची निवड करावी लागेल। त्यानंतर तुम्हाला तुमची इतर माहिती व पेमेंटची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल। आता येथे तुम्हाला एक स्लिप मिळेल। आता ही स्लिप घेऊन तुम्हाला लर्निंग लायसन्स टेस्टसाठी स्टॉल बुक करावा लागेल। आता ऑनलाईन टेस्टसाठी लॉग इन डिटेल्स तुम्हाला तुमच्या SMS द्वारे तुमच्या मोबाईल नंबरवर मिळतील। आता ऑफलाईन टेस्टसाठी तुम्हाला तुमच्या आरटीओ ऑफिसमध्ये जाऊन टेस्ट द्यावी लागेल। आता तुमचे लर्नर लायसन्स अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्ही प्रिंट लर्नर लायसन्स पर्यायावर जाऊन डाउनलोड करू शकता। तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं लायसन्स तुमच्या घरच्या घरी बनवू शकता। अशा पद्धतीनंच तुम्ही तुमचा ॲड्रेस देखील चेंज करू शकता। तुम्हाला या संबंधित आणि काही माहिती हवी असेल तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। तोवर तुमची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र। टेक केअर अँड बाय।